मध्ये मन लागत नाही. म्हणून ध्यान साधना करण्यामध्ये अरुची, रुची नाहीये, आवड नाहीये, ती दुसरी सेना आहे. अरुची पैदा करते, आळस आणते, झोप आणते, तंद्रा आणते, उठवून देते की चल उठून जा, तर त्यामध्ये रुची नाही राहत. तिसरी सेना आहे भूक आणि तहान. ही तिसरी सेना मार सेनेची, तीस महाराची सेना ही तिसरी सेना आहे. चौथी सेना आहे तृष्णा. हर गोष्टी प्रती कामना, इच्छा उत्पन्न करत असतो आपण. ही बार बार उत्पन्न होणारी इच्छा, आकांक्षा ही तृष्णेमध्ये बदल होतो, गहिराईमध्ये घेऊन जातो आपल्याला. जिथे बार बार जन्म घ्यायचा, दुःख भोगायचे, त्या गहिराईकडे घेऊन जाणारी जी आहे ही तृष्णा. पाचवी सेना आहे प्रमाद, आळस. कोणत्याही चांगल्या कामासाठी आळस करणे ही पाचवी सेना आहे. सहावी सेना आहे भीती, भय. ध्यानाला बसलं, विहारात झोपलं तरी भीती वाटते, कोणी ओरडलं तरी भीती वाटते, म्हणजे पवित्र जागेवर आहो तरी भीती वाटते, आपल्या घरात भीती वाटते, जंगलामध्ये एकटं राहिलं तरी भीती वाटते, स्मशान घाटामध्ये राहिलं किंवा तिथून सामोरून गेलं तरी भीती वाटते. हा भय काय? ही भय भीरुता एक सहाव्या प्रकारची सेना आहे, आपल्याला भयभीत करत राहते. सातवी सेना आहे शंका, संदेह. शंका कुशंका, असं होणार का, असं होते का, असं घडते का, कोण म्हणते, कोणी बघितलं, या प्रकारची शंका कुशंका, याला सातवी सेना म्हणतात. शंकेमुळे मनुष्य धर्म मार्गावर आरूढ होत नाही आणि मुक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही. तो सुरुवातीला बिना शंकेने पोहोचेल, पण जर शंका उत्पन्न व्हायला लागल्या तर तीन रत्नाप्रती ज्याच्या मनामध्ये शंका उत्पन्न होते तो तर मनुष्य जीवनामध्ये कधीही या मार्गावर आरूढ होत नाही. त्याला माराने घेरलेला आहे, मार सैन्याने पकडलेला आहे, म्हणून तो महाराजा तावडीमध्ये सापडलेला व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही. त्यानंतर आठवी सेना आहे मृक्षता स्तंभता. मृक्षता स्तंभता म्हणजे गर्व आणि अहंकार. हा प्रत्येक मनुष्यामध्ये असतो आणि त्याचं प्रमाण नंतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपण वाढवत राहतो. तर अशा प्रकारे ही नववी सेना आपण बघूया. लाभ प्रसिद्धी. आपल्याला प्रत्येक व्यक्तीला लाभाची इच्छा असतो, आपल्याला प्रसिद्धीची इच्छा जागते, सत्काराची चाहत इच्छा जागते. या प्रकारे माझा लाभ झाला पाहिजे, माझी प्रसिद्धी झाली पाहिजे, या झोतामध्ये राहणारा मनुष्य नवव्या सेनेमध्ये सापडलेला आहे, मार सेनेच्या या सेनेमध्ये अडकलेला आहे. दहावी सेना गलत तरीक्याने प्राप्त केल्या गेलेलं यश. गलत मार्गाने, अनुचित मार्गाने जाऊन जे यश प्राप्त केलेलं आहे ते यश काही योग्य नाही. ही दहावी सेना आहे. गलत मार्गाने, वाईट मार्गाने जे प्राप्त केलेलं जे यश आहे ती आपण जास्त दिवस टिकू शकत नाही आणि टिकणार नाही. म्हणून ही दहावी सेना आहे, आपल्याला त्या गलत मार्गाने जाऊन सार यश, धन, दौलत, ऐश्वर्य, प्रसिद्धी प्राप्त करून देत असतो, गलत मार्गातलं कधीही टिकत नसतो. त्यानंतर पुढच्या सेनेबद्दल भगवान बुद्ध म्हणतात आत्मप्रशंसा आणि परनिंदा. स्वतःची प्रशंसा प्रत्येकाला चांगली वाटते आणि दुसऱ्याची निंदा करणे आवडते. या प्रकारे हे मार सेना भगवान बुद्धांनी ही मार सेना सांगितली आहे. सामान्य व्यक्ती या महाराला परास्त करू शकत नाही. तो योग्य विचाराने जर केला तर जो परास्त करतो त्याला शूरवीर म्हणतात. आणि सिद्धार्थ गौतमानी या 10 प्रकारच्या सेनेला 5 प्रकारचे मार आणि या 5 प्रकारच्या माराची 10 प्रकारची सेना यांना परास्त केलेले आहे, म्हणून बुद्ध बनलेले आहे. या प्रकारे त्यांनी 3 प्रकारचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे. पूर्वानुस्मृती ज्ञान, त्यानंतर दिव्य चक्षु ज्ञान आणि तिसरं आहे आसवक्कया ज्ञान. 3 प्रकारचं ज्ञान प्राप्त केल्यामुळे ते बुद्ध बनले. त्यानंतर त्यांनी तिहेरी साक्षात केला, ते आहे जीवन मृत्यू यामध्ये पडतो आपण, त्याला भवचक्र म्हणतात. या भवचक्राच्या कड्या कोणत्या आहे की बार बार आपल्याला जन्म घ्यायला लावतो आणि बार बार दुःख भोगायला लावतो, मरायला लावतो. काय आहे तर त्यांनी 12 कड्या
प्रतित्य समुत्पाद यामध्ये जन्म घेण्याच्या 12 कड्या आहे आणि मुक्त होण्याच्या 12 कड्या आहे. अविद्या, संस्कार, विज्ञान या प्रकारे अविद्या पच्चया संखारा, संखारा पच्चया विज्ञान, विज्ञान पच्चया नाम रूप या प्रकारे आपण हे 12 कड्या म्हणत असतो. त्या मुक्तीकडे घेऊन जाणाऱ्या 12 आहे. जर या तोडल्या तर मुक्ती होते आणि जर नाही तोडल्या तर अज्ञानामध्ये लोळत राहिलं तर आपल्याला त्याचा लाभ होत नाही, उलट आपण बार बार जन्म ग्रहण करत राहतो. तर अशा प्रकारे हे 3 प्रकारचं ज्ञान सिद्धार्थ गौतमानी बुद्धत्व प्राप्त केल्यावर मार सेनेचा पाडाव केल्यानंतर 5 मारांना हरवल्यानंतर 10 प्रकारच्या सेनेना नष्ट केल्यानंतर त्यांना हे 3 प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. पूर्वानुस्मृती ज्ञान, दिव्य चक्षु ज्ञान आणि आश्रव शय ज्ञान या 3 प्रकारच्या ज्ञानांना प्राप्त केल्यामुळे त्यांना बुद्ध म्हणतात. अशा प्रकारे त्यांनी बोधी प्राप्त केलेली आहे. आणि तो दिवस या त्रिविध पावन महान त्रिविध पावन पौर्णिमा आहे की जन्मज्ञान महापरिनिर्वाण या प्रकारे त्यांना या दिवशी लाभलेला आहे. त्यामुळे ही पौर्णिमा महान पवित्र पौर्णिमा मानल्या जाते. संपूर्ण जगामध्ये ही पौर्णिमा उपोषताला धारण करून शीलवान जीवन जगण्यासाठी संकल्प करून ही साजरी केल्या जाते. आणि दान कर्म करून आजच्या दिवसाला भरपूर दान करतात लोक की मला पण बुद्धत्व प्राप्त व्हावं, मला पण मुक्ती मिळावी, मला पण निर्वाण प्राप्त व्हावं या हेतूने दान करतात, भोजन दान करतात, चिवरदान करतात, परिष्कार दान करतात, दवाई दान करतात. 4 प्रत्ययाचं आज पूर्ण दिवसभर बौद्ध देशामध्ये दानाचाच कार्यक्रम चालतो. तर अशा प्रकारे आपण आज या पवित्र ठिकाणी विद्यासन या भद्रावती विद्यासन विद्येचं आसन आहे, अरंताची भूमी आहे. इथून सर्व भंते जी अरंत झाले आणि शिरपूर पर्यंत, हैदराबाद पर्यंत, अमरावती पर्यंत, गुंटूर जिल्ह्यातली जी अमरावती आहे दीपंकर बुद्धाची तिथपर्यंत त्यांनी प्रचार केलेला आहे. तर याच भिक्षूंचे शिर सुद्धा उडवलेले आहे. शिरपूरमध्ये रायपूर जवळ जे शिरपूर आहे तिथे शिर कापण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे धम्म वाढीसाठी इथले भिक्षू महाराष्ट्रामध्ये भरपूर दूर दूर पर्यंत पोहोचले अनंत भिक्षू. आणि त्यामुळे आज आपल्याला हे पवित्र स्थळ दर्शन करण्यासाठी मिळालेलं आहे. आपण महान पुण्यवान आहोत की या पवित्र भूमीवर आणि या अनंताच्या भूमीवर येऊन आपण नतमस्तक होतो. इथले तरंग आपल्या हृदयाशी स्पर्श करतात आणि आपल्याला शांती मिळते. अशी शांती सर्वांच्या जीवनामध्ये पसरत राहो आणि हे अनंत भूमीचे तरंग तुमच्या चित्ताला स्पर्श करो, दुःख मुक्तीकडे घेऊन जावं अशी मंगलाची कामना करतो. आज हे पुण्य कर्म पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तुमच्या ज्या काही इच्छा आहे, इच्छा आकांक्षा आहे त्या पूर्णत्वास नावी आजच्या या पुण्याच्या बलाने अशी मंगलाची कामना करतो. इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो. सभेतियो विभजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्तरायो सुखी दीर्घायुको भव. आयु आरोग्य संपत्ति सग संपत्तिमेव च अतो निब्बान संपत्ति मिनाते समीजतु. सुखी हो, सर्वांचे मंगल, सर्वांचे कल्याण हो. आज केलेले पुण्य कर्म कल्याण मित्र बनून तुमच्या सोबत राहा. आणि 4ही दिशेला असणारे देवतागण, या ठिकाणी जे बुद्धवाणी ऐकण्यासाठी बसलेले देवतागण सारे तुमची सुरक्षा करतो, सुरक्षा प्रदान करो, धार्मिक सुरक्षा प्रदान करो, तुमचं रक्षण करो. हे पुण्याच्या बलाने तुमचे सारे दुःख नष्ट हो. सुखी हो, निरोगी हो, अवैरी हो. खमामी खमामी खमितब्बं सुखीनि दुःखा निरोगा हुंतु निब्बान पच्चयो होतो. ठीक आहे, बाहेर जाऊया, नाश्त्याची वेळ झालेली आहे.